प्रेमाने संसार फुलवायचा होता। महिन्याभरातच सगळं संपलं। छत्रपती संभाजीनगर ऑनर किलिंगने हादरलं। प्रेमानंतर सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला। लग्नानंतर महिन्याभरातच मुलीच्या वडिलांनी त्याची हत्या केली। आंतरजातीय विवाह केल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना घडली आहे। प्रेमानंतर सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे। ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत लग्न झाले या आनंदाची भावना केवळ एका महिन्यातच चिरडली गेली। नेमकं काय झालं पाहूया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आकाश आणि तुम्ही पाहताय खबरकट्टा लय भारी। विद्या आणि अमित यांनी आंतरजातीय विवाह केला। विद्या बौद्ध समाजाची होती तर अमित गोंधळी समाजाचा होता। अमितच्या घरच्यांनी दोघांचे लग्न मान्य केले, मात्र विद्याच्या वडिलांनी आणि भावाने हे लग्न प्रतिष्ठेचे केले आणि अमितची हत्या केली। अमितची आई म्हणते, माझ्या मुलाने फक्त प्रेमच केले, प्रेम करण्याचा त्याचा अधिकार नव्हता का? अमित आणि विद्याने कोर्ट मॅरेज केले होते। तरीही विद्याच्या कुटुंबाची नाराजी घालवण्यासाठी त्यांनी पुन्हा बौद्ध पद्धतीने बुद्ध लेणीवर लग्न लावले, पण त्यानंतरही त्याची हत्या केल्यानं आता खळबळ उडाली आहे। विद्या सध्या सायन्स प्रथम वर्षाला आहे। अमितला तिला खूप शिकवायचे होते, मात्र वस्तीतल्या चौकात बोधी वृक्षाखाली उभ्या असलेल्या अमितवर लाईट घालवून हल्ला झाला। विद्याचे वडील आणि भावानी अमितवर हल्ला केला। ऑनर किलिंगची भीती असलेल्या आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरक्षागृह उभारण्याचा निर्णय 9 महिन्यापूर्वीच झाला होता। राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही ही घोषणा केली होती, मात्र अद्याप सुद्धा सुरक्षागृहे उभारण्यात आली नाहीत। ती तात्काळ उभी करण्यात यावी। देशात ऑनर किलिंग सारख्या घटना वाढत आहेत, त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली होती। भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला दिलेल्या स्वातंत्र्याच्या आणि समानतेच्या मूलभूत अधिकारावर ऑनर किलिंग हा गदा आणत आहे। अशा प्रकारच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने संबंधित आदेश दिले होते। त्यानुसार आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे। जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार होता। या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच महिला बाल कल्याण अधिकारी सदस्य सचिव असतील। हा एक पुरोगामी आणि विकसित राज्यासाठी प्रोत्साहन देणारा विषय आहे। त्यावर घोषणा केली, आता राज्य शासन याच्यावर कारवाई केव्हा करणार हा मात्र मोठा प्रश्न आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा खबरकट्टा लय भारी। मनपूर्वक धन्यवाद।